नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीजे क्रेजी मॅथ या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील जे IMP प्रश्न आहेत जे की यावर्षी 2024 बोर्डाच्या पेपरला विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे, अशा प्रश्नावर आपण आज चर्चा करणार आहोत. जे 3-3 मार्काचे प्रश्न आहेत असे प्रश्न आपण इथे घेणार आहोत. याच्या आधी आपण जे बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे मार्च 2023 गेल्या वर्षीची, याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. गणित भाग 1 जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे आणि इथे तुम्हाला हे दिसतच असते. या 3 भागावर आपण चर्चा केलेली आहे. यामध्ये 1 ते 5 म्हणजे जे बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे गेल्या वर्षीची पूर्ण आपण याच्यावर सराव घेतलेला आहे. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर ते पहिले पाहून घ्या. आणि आज आपण गणित भाग 1 मध्ये सगळ्यात महत्त्वाचे IMP प्रश्न काय विचारले जातील यावर आपण इथे आज चर्चा करणार आहोत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे पहा, जो की 3 मार्काचा आहे. बोर्डाने गेल्या वर्षी विचारलेला आहे आणि यावर्षी सुद्धा विचारण्याची शक्यता आहे. 5 क्रमांकात नैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज 1455 आहे, तर त्या संख्या शोधा म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे 5 क्रमांकात अशा नैसर्गिक संख्या आहे ज्यांच्या वर्गाची बेरीज जी आहे ती आहे 1455. ही किती आहे? 1455 आहे, तर त्या संख्या शोधा म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर पहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला त्या संख्या माहीत नाही कोणत्या आहेत. मग आपण काय करू, काहीतरी संख्या ग्राह्य धरू. ग्राह्यामध्ये समजा म्हणून आपण घेऊ. ठीक आहे, आता इथे उत्तर लिहितो मी. उत्तर ठीक आहे, समजा 5 क्रमांकात नैसर्गिक संख्या अनुक्रमे x + 1 x + 2 x + 3 आणि x + 4 या मानू. ठीक आहे, म्हणजे आपल्याला त्या संख्या कोणत्या आहेत त्या माहित नाही. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, त्याच्या 5 क्रमांकात नैसर्गिक संख्या आहे ती त्यातली पहिली आहे x, दुसरी आहे x + 1, तिसरी आहे x + 2, x + 3 आणि पाचवी आहे x + 4. या काय आपलं मानून म्हणजे समजलेलं आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला जी 8 दिलेली आहे त्या अटीनुसार कुठली 8 दिलेली आहे की त्या नैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज म्हटलेली आहे. काय म्हटलेलं आहे? वर्गांची बेरीज 1455 आहे. तर मग ते घेऊ आपण. दिलेल्या अटीनुसार ठीक आहे, दिलेली अट काय आपल्याला x वर्ग प्लस x + 1 चा वर्ग, त्यानंतर x + 2 चा वर्ग प्लस x + 3 चा वर्ग, x + 5 चा नाही 4 चा वर्ग. ठीक आहे, बरोबर 1455. बरोबर ना, कारण ह्या सगळ्या संख्येच्या वर्गाची बेरीज म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे आपण इथे मांडणी केलेली आहे. प्रत्येक संख्येच्या वर्गाची बेरीज आपण इथे घेतलेली आहे, जी किती आहे? 1455. आता इथे पहा, ते ब्रॅकेटचा वर्ग इथे वर्ग आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने दिलेला आहे. आपल्याला एक सूत्र माहित आहे. जे सूत्र आहे कसं पद्धतीने पहा, a + b कंसाचा वर्ग. याच्यातली आपण काय करतो, हा a चा वर्ग पहिले प्लस 2 गुणिले ab. ठीक आहे, 2 गुणिले ab प्लस त्या लास्टला b चा वर्ग. अशा पद्धतीने आपण हे सोडवतो आणि हे सूत्र आपल्याला इथे पाहायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे काय आहे काय होणार, म्हणून इथे x चा वर्ग प्लस इथे या ब्रॅकेटमध्ये काय होणार, पहिले x चा वर्ग, त्यानंतर 2 गुणिले 1 2 आणि हे x म्हणजे 2x प्लस 1 चा वर्ग एकच येणार प्लस इथे पहा x चा वर्ग
त्यानंतर 2 गुणिले 2 4 आणि गुणिले x म्हणजे 4x प्लस 2 चा वर्ग 4. त्यानंतर इथे x चा वर्ग 2 गुणिले 3 6 6 गुणिले x म्हणजे 6x आणि 3 चा वर्ग म्हणजे 3 त्रिक 9. त्यानंतर इथे x चा वर्ग x वर्ग प्लस 2 गुणिले 4 8 8 आणि x 8x आणि प्लस 4 चा वर्ग 16 बरोबर किती येणार इथे 1455. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करून घेतलेलं आहे या म्हणजे यांचं जे वर्ग दिलेलं आहे ते आपण इथे सोडून घेतलेलं आहे. तर इथे पहा आता आपल्याला इथे x वर्ग त्यानंतर 6x आणि 9 अशा संख्या वर्ग आणि 6x म्हणजे x सोबत जी संख्या दिलेली आहे अशा दिलेल्या आहे ते आपण वेगवेगळ्या करून घेऊ. जे पहिले x वर्ग आहे ते पहिले पाहून घेऊ. पहा इथे x वर्ग आहे, इथे x वर्ग 2, हे 3 4 आणि 5 म्हणजे 5x वर्ग आहे. यांची जर बेरीज केली तर किती होणार म्हणून इथे 5x वर्ग प्लस. ठीक आहे. आता इथे पहा जे आपल्यापाशी x सोबत किती संख्या आहे इथे पहा हे 2x हे 4x 2 आणि 4 6x हे 6x 6 आणि 6 12x आणि हे 8x 12 आणि 8 20x. ठीक आहे. किती झाले आपल्यापाशी इथे 20x. त्यानंतर संख्या पहा संख्या किती आहे इथे आहे 1 इथे 4 4 आणि 1 5 5 आणि इथे 9 आहे 5 आणि 9 14 आणि इथे 16. ठीक आहे. 16 आणि 14 किती होतील 30 बरोबर आहे. इथे आपल्यापाशी किती आले 30 बरोबर किती 1455. ठीक आहे. आता इथे पहा हे जे संख्या दिलेली आहे आपल्याला त्या 1455 काय आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे. मग आपल्याला याला वर्ग समीकरणामध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे 1455 इकडे आणले म्हणून काय होईल इथे x वर्ग 5x वर्ग प्लस 20x प्लस 30 हे इकडे आले हे 1455 बरोबर 0. ठीक आहे. आता इथे जर ठीक आहे आपण याची काय करून घेऊ पहिले वजाबाकी करून घेऊ. 1455 म्हणून 30 गेले किती राहतील 5x वर्ग प्लस 20x. आता पहा 1455 म्हणून 30 गेले तर किती राहणार इथे प्लस मायनस इथे मायनस येणार कारण मोठी संख्या काय आहे 1455 आहे याच्यामधून 30 गेले तर इथे राहणार 1425 बरोबर 0. ठीक आहे. आता इथे 5 ला 20 ला आणि 1425 ला कितीने भाग जातो 5 ने भाग जातो ते भाग देऊन घेऊ आपण. इथे 5 ने जर भाग दिला इथे राहणार x वर्ग प्लस 20 ला 5 ने भाग दिला तर 4x इथे मायनस 1425 ला समजा 5 ने भाग दिला तर इथे किती राहणार 2 पंचे 10 राहिले 4 4 आणि 2 42 42 म्हणजे 42 40 2 2 5 25 म्हणजे 285. ठीक आहे. मायनस 285 याला आपण कारण देऊ शकतो 5 ने भागून 5 ने भागितला आपण 5 ने भागल्याच्या नंतर ते आपल्याला मिळाले 285. ठीक आहे. आता 285 मिळाल्यानंतर आता इथे हे वर्ग समीकरण आहे म्हणून काय करायचं आहे आता हे 285 आहे तर अशा दोन संख्या शोधायच्या आपल्याला. अशा दोन संख्या शोधायच्या आहे की ज्याचा गुणाकार किती आला पाहिजे -285 आला पाहिजे आणि त्याची बेरीज जी आहे ते +4 आली पाहिजे. मग इथे समजा 19 आणि -15 याचा जर गुणाकार केला तर ह्याचा गुणाकार येतात -225 येतो. ठीक आहे. आणि याची जर बेरीज केली तर 19 - 15 तर इथे येते 4 आणि ते आपल्याला पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या दोन संख्या इथे घेऊ शकतो. म्हणून याचं अवयव स्वरूप कसे येणार म्हणून x वर्ग प्लस पहिली संख्या कोणती 19x दुसरी -15x -285 बरोबर 0. अशा पद्धतीने आपण याला लिहू शकतो. त्यानंतर इथे पहा हे 2 आणि हे 2 याच्यातून आपण काय करू कॉमन पद काढण्याचा प्रयत्न करू कारण ते आपण वर्ग समीकरणामध्ये पाहिलेलं आहे. याच्यातून कॉमन काय निघणार इथे x इथे सुद्धा x आहे म्हणून याला x साइडला घेऊ. x साइडला आला इथे x राहणार प्लस इथे 19 -15 आणि प्लस 19 बरोबर 0. ठीक आहे.
कारण इथे -15 गुणिले x म्हटलं तर -15x आणि -15 गुणिले 19 म्हटलं तर -225 येतात. हे दोन आपल्याला इथे निघालेले आहे. इथे पहा, इथे x + 19 आणि x + 19 हे सारखे आहे म्हणून त्याला आपण एका ब्रॅकेट मध्ये घेऊ. म्हणून x + 19, ठीक आहे, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x - 15 बरोबर 0. ठीक आहे, अशा पद्धतीने घेतलं आपण. त्यानंतर आता इथे काय होणार की हे जे ब्रॅकेट मध्ये आपण घेतलेलं आहे त्या प्रत्येकाला आपण सेपरेट समीकरण देऊ. सेपरेट समीकरण म्हणजे कसं पहा, म्हणून x + 19 बरोबर 0 आणि x - 15 बरोबर 0 अशा पद्धतीने द्यायचं. ठीक आहे, आता x बरोबर हे 19 इकडे गेले तर ते काय मायनस होणार आणि x बरोबर हे -15 समजा साइड चेंज केली तर ते काय होणार +15. म्हणजे आपल्याला x बरोबर -19 आणि x बरोबर 15 ह्या दोन किमती मिळालेल्या आहेत. परंतु आपल्याला काय सांगितलेलं आहे, 5 क्रमांकात नैसर्गिक संख्या सांगितलेल्या आहे. तर यामध्ये जे ही -19 आहे ही नैसर्गिक संख्या नाही आहे. कारण काय आहे, कारण ही आहे ऋण आणि ऋण संख्या नैसर्गिक संख्या नसते हे आपल्याला माहित आहे. तर याच्यामध्ये जे x बरोबर 15 आलेली आहे ही आपली काय आहे, x ची पहिली संख्या आहे. म्हणजे x ची किंमत आहे ती 15 आपण ग्राह्य धरू आणि -19 ही अग्राह्य धरू. ठीक आहे, म्हणून इथे आपण कारण लिहू. म्हणून x बरोबर -19 ही संख्या काय आहे, अग्राह्य आहे. अग्राह्य आहे. कारण काय राहणार आहे इथे, कारण -19 ही नैसर्गिक संख्या नाही आहे. नैसर्गिक संख्या नाही, बरोबर, ती नैसर्गिक संख्या नाही आणि आपल्याला नैसर्गिक संख्या विचारलेला आहे. तर म्हणून पहा, आपण सुरुवातीला ज्या 5 नैसर्गिक संख्या हे घेतलं होतं, मान दिले होते, ते कुठल्या होत्या, x होत्या, x + 1, x + 2, x + 3 आणि x + 4. त्यापैकी आपल्याला x ही मिळालेली आहे. x किती आहे, म्हणून x मिळाले आपल्याला इथे 15 बरोबर आहे. मग आपल्याला x प्लस किती पाहिजे, x + 1 पाहिजे. हे किती राहणार आहे, ही 15 + 1 किती मिळाले, 16. त्यानंतर x + 2 किती राहणार, x किती आहे 15 आहे आणि +2 किती राहतील इथे 17. ठीक आहे, त्यानंतर इथे x + 3, x किती आहे 15 + 3 झाले 18 आणि त्यानंतर x + 4 बरोबर x आहे 15 आणि हे 4 बरोबर 19 बरोबर. म्हणजे आपल्याला ज्या क्रमांक संख्या मिळाल्या त्या कोणत्या आहेत, 15, 16, हे 17, हे 18 आणि ही 19. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या 5 क्रमांकात नैसर्गिक संख्या मिळालेल्या आहे. म्हणून उत्तर काय राहणार, म्हणून त्या 5 क्रमांकात नैसर्गिक संख्या, म्हणून त्या 5 क्रमांकात नैसर्गिक संख्या 15, 16, 17, 18, 19 या आहेत. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं या संख्या आपण इथे काढलेल्या आहे. प्रश्न आपला इथे झालेला आहे, प्रश्न पाहून घ्या. तर पहा मित्रांनो, आपल्याला हा जो प्रश्न आहे गेल्या वर्षी बोर्डाने विचारलेला आहे आणि 3 मार्काला आहे. खूप IMP प्रश्न आहे, यावर्षी सुद्धा विचारण्याची गॅरंटी खूप जास्त आहे. म्हणून हा प्रश्न पहा, समजला नसेल तर डबल व्हिडिओ रिपीट करून पहा, प्रॅक्टिस करा, ट्राय करा. कारण एवढा काय अवघड प्रश्न नाही आहे. फक्त ते सुरुवातीला
ज्या संख्या आपल्याला दिल्या नाही त्या घ्यायच्या आहे आणि त्यानुसार इथे सूत्रात किमती टाकून आपण इथे त्याच्या किमती काढून त्यानंतर वर्ग समीकरणामध्ये त्याचे अवयव पाडून आपल्याला इथे x ची किंमत मिळते. ती तर बाकीच्या मायनस जे आहे ती नैसर्गिक संख्या नाही आहे आणि जे प्लस आहे ती नैसर्गिक संख्या आहे असं धरून ग्राह्य धरून आपण पुढे क्रमागत म्हणजे जी संख्या मिळाली x सोबत त्यानंतरच्या पुढच्या ज्या x + 1 घेतलेल्या आहे x ची किंमत इथे व्हॅल्यू टाकून आपण बाकीच्या संख्या इथे काढू शकतो. चला हा प्रश्न 1 झालेला आहे. लगेच आपण प्रश्न 2 पाहू. पहा प्रश्न नंबर 2 दिलेला आहे. प्रश्न काय म्हणते पहा. सूत्राचा उपयोग करून पुढील वर्ग समीकरण सोडवा. ठीक आहे. 3 मार्कासाठी प्रश्न आहे. गेल्या वर्षी बोर्डाच्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता आणि यावर्षी सुद्धा विचारण्याची शक्यता आहे. म्हणून हा प्रश्न IMP म्हणून आपण इथे घेत आहे. पहा हे जे समीकरण दिलेले आहे वर्ग समीकरण आहे आणि आपल्याला हे वर्ग समीकरण सूत्राच्या सहाय्याने सोडवायचं आहे. कशाच्या सहाय्याने? सूत्राच्या सहाय्याने. तिथे 2 सूत्र आहे. माहित नसेल तर याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता वर्ग समीकरणामध्ये. ठीक आहे. याच्यावर 2 सूत्र आहे. तर सुरुवातीला आपण काय करू की हे जे वर्ग समीकरण दिलेले आहे आपल्याला याची तुलना आपण याचं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप यांच्याशी करू पहिले. ठीक आहे. म्हणून x वर्ग प्लस 10x प्लस 2 = 0 याची तुलना ax वर्ग प्लस bx प्लस c = 0 याशी करून. ठीक आहे. म्हणजे याची तुलना आपण कशी करू? याच्याशी तुलना करू. हे जे आहे हे काय आहे? हे सामान्य रूप आहे. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. ठीक आहे. याच्याशी आपण काय करू? या समीकरणाची तुलना करू. मग काय येणार? म्हणून ठीक आहे. म्हणून a बरोबर काय राहणार आहे? a बरोबर इथे काय 1 त्यानंतर b बरोबर काय आपल्यापाशी 10 त्यानंतर c बरोबर काय इथे आपल्यापाशी 2. ठीक आहे. ह्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत एबीसीच्या. आता त्यानंतर आपल्याला एक सूत्र आहे इथं. ठीक आहे. म्हणून b वर्ग मायनस 4ac. ठीक आहे. हे एक सूत्र आहे. या सूत्रामध्ये आपण किमती ठेवू आणि याला डेल्टा म्हणतो. या डेल्टाची आपण किंमत काढू पहिले. तर पहा b वर्ग म्हणजे काय येणार इथे 10 चा वर्ग मायनस 4 गुणिला a ची किंमत किती आहे 1 गुणिला c ची किंमत किती आहे 2. मग काय होणार आहे 10 चा वर्ग 100 मायनस 4 गुणिले 1 म्हणजे मायनस 4 आणि मायनस 4 गुणिले 2 म्हणजे किती होणार 4 2 8 म्हणजे मायनस 8 बरोबर किती आले इथं 92. कारण 100 मधून 8 गेले किती राहणार 92 आणि म्हणून b चा वर्ग मायनस 4ac बरोबर किती मिळाले आपल्याला 92. याची जी किंमत मिळालेली आहे ती मिळाली आहे 92. ठीक आहे. पण आपल्याला काय करायचं आहे इथं सूत्राचा उपयोग करायचा आहे. आता हे एक सूत्र झालं. त्याच्यानंतर एक दुसरं सूत्र आहे त्याचा वापर करून आपण इथे पुढे अजून पाहू शकतो. दुसरं सूत्र कुठलं आहे मग आता ठीक आहे x बरोबर मायनस b प्लस मायनस अंडर रूट मध्ये काय हा b वर्ग मायनस 4ac आणि भागीला 2a. ठीक आहे. हे जे सूत्र आहे या सूत्रामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे या किमती ठेवायचं आहे आणि पुढील किंमत x ची किंमत आपल्याला इथे काढायची आहे. तर चला मग आता याच्यात आपण किमती ठेवू. हे जे आहे पहा इथे आता ते मायनस 4b सॉरी मायनस b ची किंमत किती आपल्यापाशी 10. मग इथे काय येणार आपल्यापाशी मायनस 10 प्लस मायनस अंडर रूट मध्ये अंडर रूट ची किंमत किती दिलेली आपल्याला पहा या म्हणजे अंडर रूट b वर्ग मायनस 4ac ची किंमत आपल्यापाशी डेल्टाची किती 92 निघालेली आहे. मग इथे किती राहणार आहे 92 खाली 2 गुणिला a किती आपल्यापाशी पहा a म्हणजे 1 म्हणजे इथं काय राहणार 1. ठीक आहे. तर आता याची किंमत पहा मायनस 10 प्लस मायनस अंडर रूट 92 म्हणजे काय 92 ची जर आपण फोड केली कशी फोड होऊ शकते 4 गुणिला 23 जर केलं
आपण ते 92 इथे 4 गुणिले 2392 घेऊ शकतात. 2 गुणिले 1 म्हणजे 2. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता 4 हा काय आहे, वर्गमूळ आहे. कशाचा वर्गमूळ आहे, 2 चा वर्गमूळ आहे. पण त्याला आपण सेपरेट वर्गमूळामध्ये घेऊ शकतो. आणि 23 हा कशाचाही वर्गमूळ नाही, म्हणून तो सेपरेट वर्गमूळात आपण घेऊ पहिली दोन्ही मध्ये. ठीक आहे, म्हणून इथे -10 प्लस मायनस इथे 4 गुणिला अंडर रूट मध्ये 23 आणि इथे भागीला 2. अशा पद्धतीने आपण याला घेऊ शकतो. आता इथे बघा, हे जे 4 आहे हे 2 चं वर्गमूळ आहे आणि या ठिकाणी 2 येणार आणि इथे काय राहणार आहे, फक्त 23 बरोबर -10 प्लस मायनस इथे 2 अंडर रूट 23 भागीला 2. अशा पद्धतीने आपण याला लिहू शकतो. कारण हे जे आहे 4 हे कशाचं 2 चं वर्गमूळ आहे, म्हणून आपण ते काय केलं त्या ठिकाणी 2 लिहिलेलं आहे. आता इथे जे आहे ते -10 आणि इथे 2 आहे, याला गुणिला किती आहे, अंडर रूट मध्ये 23. याला आपण अशा पद्धतीने 2 - 5 प्लस मायनस अंडर रूट 23 भागीला 2 अशा पद्धतीने आपण याला लिहू शकतो. कारण का, कारण इथे गुणिला 2 आहे जो 23 सोबत आहे आणि -10 आहे. ठीक आहे, 2 जर आपण याच्यातून कॉमन काढले तर आपण अशा पद्धतीने याला लिहू शकतो. तर इथे काय होणार, आता इथे पहा हा 2 आणि हा 2 कटला, म्हणजे इथे काय राहिलेला आहे, इथे फक्त राहिलेला आहे -5 प्लस मायनस अंडर रूट मध्ये 23. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथे हे मिळालेलं आहे. आता इथे आपण याला इथे आपण प्लस आणि मायनस दिलेला आहे, म्हणून आपण याचं प्लस आणि मायनस मध्ये 2 कन्वर्ट करावं लागेल. म्हणून इथे x बरोबर काय आपल्यापाशी -5 प्लस अंडर रूट मध्ये 23 आणि x बरोबर -5 इथे प्लस येताना इथे मायनस राहणार 23. ठीक आहे, म्हणजे अशा 2 किमती आपल्याला इथं मिळणार आहेत. या समीकरणाचे 2 मूळ आपल्याला इथे मिळणार आहे. म्हणून -5 प्लस अंडर रूट 23 व -5 मायनस अंडर रूट 23 ही या समीकरणाची काय आहे, मुळे आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं इथे हे गणित आपलं संपलेलं आहे. पहा, गणित खूप सोपं होतं. इथे आपल्याला काय विचारलेलं आहे, इथे आपल्याला एक वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि ते वर्ग समीकरण आपल्याला सूत्राच्या सहाय्याने, कशाच्या सहाय्याने, सूत्राच्या सहाय्याने विचारलेलं आहे. या वर्ग समीकरण आपल्याला सूत्राच्या सहाय्याने विचारलेलं आहे. यामध्ये 2 सूत्राचा उपयोग होतो. एक तर हे b वर्ग -4ac आणि दुसरं हे x बरोबर -b प्लस मायनस अंडर रूट मध्ये b वर्ग -4ac भागिले 2. ठीक आहे, या 2 सूत्राचा वापर करून हे गणित आपण इथे सोडू शकतो आणि सोडवलेला आहे. पहा, प्रश्न 2 हा इथे संपलेला आहे. लगेच आपण प्रश्न 3 पाहू. पहा, प्रश्न नंबर 3 काय दिलेला आहे, पहिले पद दिलेलं आहे p, दुसरे पद आहे q. पहिलं पद आपल्याला p दिलेलं आहे, दुसरं पद q आहे आणि शेवटचं पद r आहे. तर सर्व पदांची बेरीज q + r - 2p गुणिले p गुणिले r छेद 2q - p एवढी आहे का हे दाखवायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सिद्धता करायची आहे. सिद्ध करायचं आहे की या सर्व पदांची बेरीज एवढी आहे का, आपल्याला ते सिद्ध करायचं आहे. तर पहा, हा प्रश्न बोर्डामध्ये गेल्या वर्षी विचारला होता, या वर्षी सुद्धा विचारू शकते आणि खूप IMP आहे. 3 मार्कासाठी प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे. फक्त आपल्याला किमती ठेवायच्या आहे आणि सूत्राचा उपयोग करायचा आहे. चला तर मग आपण सुरुवात करू. सिद्धता. कारण आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे, म्हणून इथं सिद्धता द्यावा लागेल. त्यानंतर इथं जे आपल्याला पद दिलेलं आहे, पहिलं पद म्हणजे a, त्याला आपण t1 म्हणतो. किती आहे, तर p आहे. त्यानंतर दुसरे पद त्याला t2 म्हणतो, ते किती आहे, q.
आणि शेवटचे पद विचारलेलं आहे. शेवटचे पद म्हणजे आपल्याला माहित आहे Tn, त्याला इथे R म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने इथे किमती आपल्याला इथे दिलेल्या आहेत, ते आपण काय केलं याच्या सोबत कंपेअर केलेलं आहे. आता इथे आपल्याला डी दिलेला नाही, तो आपण काढून घेऊ. डी काढण्यासाठी सूत्र आहे, म्हणून डी बरोबर T2 मायनस T1. ठीक आहे, बरोबर T2 किती आहे? T2 आहे Q मायनस T1 किती आहे? T1 आहे P. ठीक आहे, आणि म्हणून D बरोबर काय मिळणार आपल्याला? Q मायनस P. ठीक आहे, हे जी झाली, हे जी मिळालेली आहे हे आपल्याला D ची किंमत मिळालेली आहे. आता इथे आपण एका सूत्राचा उपयोग करू, जेणेकरून आपल्याला हे दाखवता येईल. ठीक आहे, यामध्ये दोन सूत्राचा उपयोग केलेला आहे. आपण पहिले सुरुवातीला एका सूत्राचा उपयोग करू, म्हणून Tn बरोबर A प्लस n मायनस 2 गुणिला D. हे जे सूत्र आहे त्या सूत्राचा आपण वापर करू. त्यामध्ये आपण n ची किंमत काढू पहिले. ठीक आहे, n ची किंमत माहित असणं गरजेचं आहे आणि n ची किंमत काढण्यासाठी या सूत्राचा वापर करणं सुद्धा गरजेचं आहे. चला मग सूत्रात किमती ठेवू. Tn किती आहे? Tn आहे R, शेवटचं पद. ठीक आहे, A दिलेला आहे का? पहिलं पद P दिलेला आहे, प्लस n दिलेला नाही, काढायचं आहे, मायनस 1, आणि D किती आहे? Q मायनस P. ठीक आहे, आपण काय केलेलं आहे, सूत्रामध्ये किमती ठेवल्या. आता पहा, हे जे P आहे हे आपण या साईडला येऊन जाऊ, आणि साईड चेंज झालं म्हणजे काय होते? चिन्ह सुद्धा चेंज होतं. म्हणून R मायनस P बरोबर इथे n मायनस 1 आणि इथे P Q मायनस P अशा पद्धतीने राहणार. आता इथे पहा, हे चेंज झालेलं आहे. आता आपण काय करू, इथे आपल्याला फक्त हे ठेवायचं आहे, काय? n मायनस 1 ठेवायचं आहे, कारण आपल्याला n ची किंमत काढायची आहे. म्हणून आपल्याला Q मायनस P हे सुद्धा इकडे आणायचं, पण हे गुणिला आहे, इकडे आल्यावर ते काय होणार? भागीला. म्हणून R मायनस P भागीला Q मायनस P बरोबर इथे काय होणार? n मायनस 1. ठीक आहे, आता इथे n ची किंमत काढायची, म्हणून 1 सुद्धा आपण इकडे आणले, 1 मायनस आहे, इकडे आले की प्लस होणार. म्हणून आपल्याला n ची किंमत काय मिळणार इथे? n बरोबर 1 प्लस R मायनस P आणि छेद Q मायनस P. म्हणजे अशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो, कारण हे जे एक आहे हे इकडे आले तर काय होणार? ते प्लस होणार. तेच आपण ते इकडे प्लस केलं, आणि बाकीचं R मायनस P छेद Q मायनस P. ठीक आहे, म्हणजे आपण येथे n ची किंमत काढलेली आहे. आता हे जे पहा, हे जे आहे Q मायनस P हे काय आहे? छेदस्थानी आहे, आणि याचा आपल्याला एक 1 प्लस दिलेला आहे, म्हणजे आपण याचा क्रॉस गुणाकार करू शकतो. क्रॉस गुणाकार करून आपण पहा काय निघते ते. म्हणून n बरोबर P Q मायनस P प्लस इथे काय होणार? R मायनस P आणि छेद Q गुणिले काय? याच्या खाली काय आहे? 1 आहे. याचा गुणाकार जर केला Q मायनस P गुणिला 1 तर Q मायनस P येणार. ठीक आहे, आता पहा, म्हणून लास्ट स्टेप n ची जी किंमत मिळणार आहे पहा, हे मायनस 1P आणि मायनस 1P म्हणजे किती होणार? मायनस 2P. ठीक आहे, इथेच लिहून घेतो मी. मग इथे मायनस 2P म्हटलं हे काय होणार? हे Q प्लस R मायनस 2P छेद किती राहणार आहे? Q मायनस P. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जी n ची किंमत मिळालेली आहे ही n ची किंमत किती राहणार आहे? Q प्लस R मायनस 2P छेद Q प्लस P. म्हणजे आपल्याला जे पद पाहिजे होतं पहिलं पद, ठीक आहे, Q प्लस R मायनस 2P हे इथं पहिलं आपल्याला एक मिळालेलं आहे पहिल्या सूत्रातून, आणि इथं आपल्याला n ची किंमत सुद्धा इथे मिळालेली आहे. तर आता आपल्याला काय विचारलेलं आहे? सर्व पदांची बेरीज विचारलेलं आहे. पहा, आपल्याला इथे n ची किंमत मिळालेली आहे. आता ह्या आकृती श्रेणीमध्ये आपण पदांची बेरीज काढण्यासाठी एक सूत्र वापरतो. ते सूत्र काय आहे पहा, हे सूत्र लिहून घेतो मी. म्हणून Sn बरोबर n छेद 2 गुणिला Tn प्लस T1 प्लस Tn हे सूत्र वापरतो. या सूत्राचा वापर करून आपण इथे हे सिद्ध करू शकतो.
तर पहा या सूत्रामध्ये किमती ठेवू. किमती काय आहे बरोबर n ची किंमत दिलेली आहे आपल्याला इथे q + r - 2p छेद इथे 2 हे 2 आणि गुणिला q + p. ठीक आहे. गुणिला t1 ची किंमत काय आहे पहा t1 आहे p म्हणजे p गुणिला p प्लस tn किती दिलेला tn आहे r आणि r. ठीक आहे. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आपण इथे केला आणि आपण काय म्हणू शकतो कारण काय कारण 1 वरून त्याला आपण काय म्हणू 1 आणि याला 1 वरून म्हणू. ठीक आहे. याच्या किमती आपण यामध्ये टाकलेल्या आहेत. तर आता इथे पहा आपल्याला काय सिद्ध करायचं आहे या सर्व पदांची बेरीज एवढी दाखवायची आहे एवढी निघालेली आहे परंतु या स्वरूपात आपण मांडणी करून घेऊ म्हणून ठीक आहे एस एन बरोबर इथे q + r - 2p गुणिला p + r छेद 2 q + p. ठीक आहे. या पद्धतीने आपण इथे दाखवू शकतो आणि आपण हे काय केलेलं आहे इथं सिद्ध केलेलं आहे पहा. आपल्याला जे विचारलं होतं इथं काय विचारलं होतं या सर्व पदांची बेरीज आपल्याला एवढी दाखवायची आहे आणि आपण इथे हे दाखवलेली आहे. तर हा जो प्रश्न आहे आपला इथे संपलेला आहे. तुम्ही हा प्रश्न पाहून घ्या. चला तर मित्रांनो आज आपण इथेच थांबू. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यावरील या वर्षी म्हणजे 2014 बोर्ड एक्झाम मध्ये विचारण्यात जाण्यासारखी असे 3 प्रश्न इथे IMP प्रश्नावर चर्चा केलेली आहे जे की गेल्या वर्षी आपल्याला बोर्डाच्या पेपरमध्ये विचारले गेलेले आहे आणि यावर्षी सुद्धा विचारण्याची खूप जास्त शक्यता आहे जे आपण इथे पाहिलेले आहे आणि प्रत्येकी 3 मार्कासाठी हे प्रश्न आहे. यानंतर आपण गेल्या वर्षी जे बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे 2023 मार्चची याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता आणि यावर सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा कारण हे प्रश्न विचार जाण्याची खूप जास्त शक्यता आहे. चला तर मग आपण इथेच थांबू. जर आपला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जो व्हिडिओ आहे हा जर यावर्षी जर कुणी विद्यार्थी आपले बोर्डाचे पेपर देत असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा. चला इथेच थांबू. भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांचे धन्यवाद.